मध्ये तुम्ही पाहिलं असेल ग्रीन कॉरिडॉर आपण बनवतो, विमानामधनं ते एखादा ऑर्गन येतो आणि मग पोलीस ऑल्सो इज बीन व्हेरी व्हेरी एफिशियंट इन लेटिंग इट रीच व्हेरी बिग हॉस्पिटल्स लाईक रुबी, अपोलो अँड ऑल दॅट. पुढे जाऊन ही हा एका प्रकारे खूप मोठ्या प्रकारे दी गव्हर्नमेंट एडमुळे, गव्हर्नमेंटच्या एनकरेजमेंटमुळे वी विल बी एबल टू अचीव अ लॉट. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, इथनं जस्ट एक शहराचं नाव याच्यासाठी घेतो टू अंडरस्टँड द डिस्टन्स. लातूर 1.5 तासाच्या याच्यावरती आहे, एरियल टाईमवरती. इमॅजिन अ सिच्युएशन दॅट देर इज अ डोनर्स सम part available in Latur, and in today immediately the helicopter gets activated and the receiver is in the waiting list in Pune. Imagine a situation ki 4 तासामध्ये after the unfortunately the other side patient is declared dead, in 4 hours that whole thing can be transported here and handed over to the medical expertise to take care. It is such a आता कसं होतंय की जितके आपण एअर ॲम्ब्युलन्समध्ये असे करतोय ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन, एरोमेडिकल ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन, ते फिक्स्ड विंगमधनं होतात. म्हणजे टू अ लार्ज एक्सटेंट रिसिव्हर आणि डोनर दोघंही अशा शहरांमध्ये आहेत जिथे रनवेची अवेलेबिलिटी आहे. अजून रिसिव्हर ऑर डोनर, और लेट अस से द डोनर, बिकॉज रिसिव्हर विल रिक्वायर probably better medical facilities, so I'm assuming that receiver will always be in metros, but donor can be in villages, can be in taluka areas, can be in smaller cities. मग त्या डोनरनी जे लिहून दिले आहे त्याच्या डाईंग विल मध्ये, इफ दॅट ऑर्गन कॅन बी क्विकली ट्रान्सपोर्टेड, अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा खूप चांगल्या प्रकारे वाव आहे. तर हे एक फील्ड आहे जे आता इंडियामध्ये याची तुम्ही फुटप्रिंट म्हणाल तर ही ऑलमोस्ट झिरो आहे. नोबडी इज डुईंग दिस. आणि याच्यासाठी मेन डिमांड इज फ्रॉम दी हॉस्पिटल्स अँड द मेडिकल रिक्वायरमेंट्स, पण याच्यामध्ये सर्वात जास्त मदत म्हणा किंवा एनकरेजमेंट हॅज टू कम फ्रॉम द गव्हर्नमेंट.